आणि तिसरा जो महत्त्वाची व्यक्ती आहे स्वप्नील जोशी. कारण आम्ही कास्टिंगच्या बाबतीत आमचं खूप वेळ डिस्कशन चाललं आणि मला माहिती आहे स्वप्नील दादा किती बिझी होता आणि अरे कसं विचारतं. माझं आणि प्रथमेश शिवलकर माझ्यासोबत त्यांनी लेखन केलं आहे आणि आम्ही त्या दिवाळी पहाटच्या कार्यक्रमाला भेटलो, मी आणि स्वप्नील दादा. आणि आम्ही एकमेकांना भाई भाई बोलतो. जस्ट बाजूला बसलो, भाई क्या चल रहा है, बोला भाई एक स्टोरी सुनाना है. तर नेमकं दादाचं त्या फिल्मचं शूटिंग काहीतरी 1 महिना पुढे गेलेलं अचानक. तो भाई मेरा 1 महिना फ्री हो गया है. आणि मग ती दिवाळी पहाट आम्ही दुपार म्हणून साजरी केली आणि लगेच रेडिंग केलं आम्ही तेव्हाच. आणि त्याने गोष्ट ऐकल्या भाई हे आलं पाहिजे, जेवढा लवकर होईल तेवढा हे लवकर आलं पाहिजे. आणि मग सुनील सरांशी बोलणं झालं, सेजलताई इन झाली. ह्या सिनेमाची सुरुवात एक तुम्हाला सांगतो जेणेकरून सिनेमा जी काही ठासून कॉमेडी भरली आहे त्याचा अंदाज येईल. या सिनेमाची सुरुवात अशी झाली, या सिनेमाचा बेस म्हणतो ना तो हॉलिवूडमधल्या वॉक ऑफ फेमवर रचला गेला. तो असा झाला की सरांनी सांगितलं तसं कुर हे नाटक आम्ही घेऊन गेलो होतो आणि मध्ये गॅप असतात, विकेंडला नाटकं होतात तिथे आणि मध्ये गॅप असतो. त्यावेळी सर आम्हाला हॉलिवूडला वॉक ऑफ फेम बघायला घेऊन गेले, ऑस्करचं ते थिएटर आणि सगळं. आणि नम्रताने मधल्या काळात खाण्यासाठी खूप साऱ्या चिक्क्या कॅरी केलेल्या. सो सर ते टेस्ला चालतात ना तिथे खूप अमेरिकेत. तर ते टेस्ला चालवता कशी सोडू शकतो हे दाखवण्यासाठी सरांनी ते चालवता बोलले, नमा मला एक चिक्की मिळेल का. आणि माझ्यासोबत पॅडी कांबळे होता, दोघंही किडेवाली माणसं तशी. सरांनी नमाला विचारलं मला चिक्की मिळेल का. तर पॅडी बोला, सर कुठली चिक्की हवी आहे, झिंकी चिक्की हवी आहे का. तर त्याच्यावर मी बोललो की सर नाही तर माझ्याकडे झिंगरी चिक्की आहे. त्याच्यावर सर बोलले नाही मला चिक्की चिक्की बुबुम बुम हवं. हो त्यांनी टाकलं वरतून. सो इथे ती मुहूर्तमेढ रचली गेली. आणि मग टायटलचा विचार करताना स्वप्नील दादाने हे टायटल सुचवलंय बेसिकली. तो अरे म्हटलं हे करेक्ट आहे. आणि ही म्हटलं सुरुवात इथेच झालेली. सो इथून तो प्रवास सुरू झाला जो आज इथपर्यंत आलाय. थँक्यू सो मच. इथे मी सिनेमाबद्दल एवढंच सांगेन माधुरी की एक खूप दिवसांनी मल्टी स्टारर असा एक सिनेमा येतोय तुमच्या सगळ्यांसमोर. म्हणजे स्वप्नील दादा, प्रार्थना, प्राजक्ता, मी, रोहित माने, प्रथमेश शिवलकर, वनिता खरात हे तुम्हाला आता पोस्टरवर दिसलेच आहेत. पण आता आज गाण्यातून तुम्हाला दिसतील की ह्याच्यात अजून किती चेहरे आहेत आणि किती कॅरेक्टर्स आहेत आणि किती ऍक्टर्स आहेत जे आज एंटरटेनमेंट या गोष्टीला पुढे नेत आहेत. हे तुम्हाला ते चेहरे तुम्हाला या सगळ्या सिनेमात दिसतील. आणि बाकी सस्पेन्स कॉमेडी फिल्म आहे त्यामुळे सगळ्या काही गोष्टी सांगता येत नाही, तुम्हाला हळूहळू कळेलच. थँक्यू सो मच प्रसाद. आणि एक खूप छान प्रवास तुमचा या सिनेमापर्यंतचा, आजच्या प्रमोशन